मिशन मुंबई या नामधारक एक प्रतिनिधी, जीवन विद्या मिशन ही वामनराव पै सचिव होते. सचिव म्हणजे मंत्रालयात जे सगळे कामं चालतात ना, त्यांच्या सहीने सगळे उपक्रम राबवतात. तसे सद्गुरू वामनराव पै होते. त्यांनी जीवन विद्या मिशन ही संस्था स्थापन केली. इथं जोरदार 3 टाळ्या. आता रेखा मॅडम या. रेखा मॅडम ओळखतं काय ना? रेखा जाधव. आता मध्ये नाही बसायचं. हो बोलतो मॅडम, उभं राहा. हे काय तुमचं तिकडचं खेळायचं काम नाही, इथं वळण लावायचं काम आहे. या समोर या. जोरदार 3 टाळ्या. बोलतो मॅडम या. मध्ये घुसायचं नाही. आता जे नवीन येतील रांगेत बसायचं. पूर्ण शिस्तीने तुमच्याकडून शिकून शिस्त शिकली पाहिजे सगळ्यांनी. ठीक आहे. इथं कुठलाही कचरा नाही करायचा आपल्याला. या समोर या. नाही समोर उद्घाटनाला. ठीक आहे. साक्षीने एक योग टीचर या. अंजली मॅडम या. तुम्ही पण यांच्या सर्वांच्या आपण उपस्थितीत आणि आपल्यामधून नगर परिषदकडून आलेले आहेत काही भगिनी आहेत, त्यांच्यापैकी एक प्रतिनिधी. समोर उभा राहा.
हे बघा, विठ्ठलचा ठेका तर लागलेला आहे. काहींचे हात बरोबर वाजत नव्हते. 2 मिनिटं फर्स्ट क्लास उभं करायचं का? बरं, योग विचार होतो. मग तुम्ही स्टेजवर जा, तुम्ही स्टेजवर जावं. इथे मंचावर उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या महिला मैत्रिणी आणि उपस्थित असलेल्या सर्व मैत्रिणी, आज आपण इथे जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्यांनी सत्संग कार्यक्रम खूप छान साजरा केला. महिला दिन ह्या विषयावर मी थोडंसं बोलणार आहे. फारसं मला एक बोलता काही चुकलं तर मला माफ करा. आज आपण या ठिकाणी इथे बसलेलो आहे अंबडमध्ये आपल्या अहिल्यादेवी होळकर हा जो आपला सभा मंडप आहे. पुण्यश्लोक राजमाता
सहनशीलतेचा, त्याग आणि कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. शौर्याने आणि धीराने स्त्रीने इतिहास घडविला. शूर राणी लक्ष्मीबाईने फाशीचा किल्ला लढविला. राजमाता जिजाऊंनी राजा शिवछत्रपती घडवला. महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्रात औरंगजेब घडवला. क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी देशात स्त्री शिक्षणाचा पाया घातला. पहिल्या महिला पंतप्रधानाचा मान इंदिराबाईंनी घडवला. लता दीदी प्रतिभाताईंनी आधी स्त्री शक्तीचा जागर केला. कर्तृत्वाच्या ध्येय मंदिराला सोनेरी कळस चढवला. सलाम त्या आदिशक्तीला, सलाम तिच्या त्यागाला, सलाम त्या विश्वशक्तीला, सलाम त्या पुढे मूर्तीला. अशा या स्त्रियांच्या कृतीला जशा शिवाजी महाराजांच्या आईने त्यांना घडवलं, तसं आपण पण महिला काही कमी नाहीये. आपण पण आपल्या मुलांना आपण शिकलो, आपण काय शिकलं तर आपण आपल्या पूर्ण घराला शिकवतो आणि आपल्या घराला घर सुशिक्षित आपण करतो. म्हणून कुणीही महिलांनी आपण काय करतो ते कमी न लेखता आपण करतो त्यात काहीतरी चांगलं आहे हे समजून आपलं कार्य आपण करायला पाहिजे. आणि संयोजकांनी मला इथे बोलवल्याबद्दल त्यांचे आभार. अखिल भारतीय मारवाडी युवा मंच, मत्स्यधरी भैया बिट्टम आणि छत्रपती योग क्रीडा प्रशिक्षण केंद्राचं मी आभार मानते. धन्यवाद. बाकीच्यांना मैत्रीण करा ना. उभा राहा शिस्तीने, लय शिस्त पाळायच्या, रांगेत बसा. तर आपला कीर्तनकार व्यवहारी मॅडम आणि जीवन विद्या मिशन यांच्या ठाई मांडायचा वेळ आहे आणि त्याचं व्याख्यान, ठीक आहे. आणि त्यानंतर हे प्रमाणपत्र आहे, सन्मानपत्र आहे. सन्मानपत्राचं वाचन करतील रेखा मॅडम. हे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय कोणी जाणार नाही. मानसिक, शारीरिक, सामाजिक अशा सर्वांगीण विकासासोबतच आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी घेण्यात आलेल्या स्त्री मुक्ती नवे स्त्री सन्मान या उद्बोधन कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेऊन उपस्थिती नोंदवल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा. स्वाती कोळपकर. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण सगळे इथे एकत्र आलेलो आहोत. अंबड शहराव्यतिरिक्त सुद्धा ज्या लांबून महिला आलेल्या आहेत माझ्या मैत्रिणी, त्याचबरोबर ब्रह्मकुमारीच्या सिस्टर्स आलेले आहेत, त्यांचे अनुयायी आलेले आहेत, आपल्या अंबड शहराच्या नगराध्यक्ष आलेले आहेत आणि इकडे सगळा महिलांचा मेळावा जमलेला आहे. त्याचबरोबर कार्यक्रमाची सुरुवात योग ह्या संस्थेने, ह्या सेवकांनी खूप छान सुरुवात केली. विठ्ठल नावाचा घोष केला. जीवन विद्या मिशनच्या सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आम्हाला मंत्रच दिलेला आहे विठ्ठल. ह्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल आणि ह्या विठ्ठलाचं खूप सायंटिफिक पण रिझन आहे, नामस्मरणाचं आध्यात्मिक पण कारण आहे. हे सगळं कारण थोडक्यात मला सांगायला आवडेल, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. तर इथे कार्यक्रम सादर करण्यासाठी आपली तन मन धनाने सेवा करणारे आमचे देवा साहेब, त्यांची सगळी संस्था, राठी साहेब आणि इथं जमलेले सगळे मान्यवर, सगळ्यांच्या चरणी वंदन करते. आणि जीवन विद्या मिशनची प्रतिनिधी सद्गुरू श्री वामनराव पै यांची शिष्या म्हणून इथं उभी आहे. जीवन विद्या मिशन ही गेली 65 वर्ष कार्य करून सांगते, कारण मी गेली 22 वर्ष जीवन विद्या मिशनमध्ये आहे. माझ्या आईकडे वारकरी संप्रदाय आहे. त्यानंतर जे काय म्हणतात ना, माणसाला सुख पाहिजे असतं, सुखासाठी सगळं चाललेलं आहे. देवदेव पण सुखासाठी, योग साधना सुखासाठी, शारीरिक आरोग्यच नसेल तर आपल्याला सुख कसं मिळणार. म्हणून यावत प्राणी मात्राला सुख पाहिजे आहे. आणि सद्गुरू श्री वामनराव पै यांनी विचार केला, ह्या जगामध्ये आज अनेक क्रांत्या झाल्या, चळवळी झाल्या,
सद्गुरूंनी सखोल विचार केला आणि सद्गुरूंनी जीवन विद्या मिशनची निर्मिती केली. आणि ह्या जीवन विद्या मिशन ही जी निर्मिती आहे त्याचं एक तत्वज्ञान सद्गुरूंनी निर्माण केलं. हे जे तत्वज्ञान आहे ते निसर्ग नियमांवर आधारित आहे. हे जे तत्वज्ञान आहे ते पुराण, संतांची शिकवण, अनेक ग्रंथ या सगळ्यांचं सार आहे. जीवन जगण्याची कला शिकवली जाते. इथे ही जी जीवन विद्या आहे ती निसर्ग नियमांवर आधारित आहे. ती शाश्वत आहे. सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी ही अत्यंत उपयुक्त आहे. वर्गात आहे, श्रीमंतांना आधार आहे. ही विश्वव्यापी आहे आणि ही निसर्ग नियमांवर आधारित असल्यामुळे ती शाश्वत आहे. निसर्ग नियम, क्रिया कशी प्रतिक्रिया, पेरावे ते उगवते, कॉज अँड इफेक्ट म्हणजे परिणाम आहे ते कारण हे असलंच पाहिजे. आपलं जीवन हे कुठल्या तरी देवाने निर्माण केलेल्या असं म्हणतात ना की आमच्या वाट्याला नशीब आलं आणि ह्या नशिबाप्रमाणे आम्ही जीवन जगतोय, आमच्या वाट्याला हे असं आलं. तर सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ही धारणाच मोडीत काढली. सद्गुरू म्हणतात की आकाशातून नशीब कोसळत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही, तर तुम्ही घडवाल तसं नशीब घडतं. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हा संदेश कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सुद्धा दिला. अर्जुनाला लढायला प्रेरित केलं. तसं जीवन हे संगीत, खेळ, नाटक किंवा जुगार नसून ते एक न संपणारं युद्ध आहे. आणि हे युद्ध जिंकण्यासाठी जीवन जगणे ही कला आहे. ही कला शिकून घेतली की माणसाचं जीवन सुखी, समृद्धी आणि समाधानी होत असतं. आणि निसर्ग नियम आहे. आपण जीवन जगत असतो. आपण म्हणून जे कोणी आहोत ते सगळं आपल्या मनावर चाललेलं आहे. म्हणून ह्या मनाचं शास्त्र, विचारांचं शास्त्र, जीवन जगण्याची कला, जन्माला कशासाठी आलो आणि ते जगत असताना आपलं जीवन मटेरियल प्रोग्रेस म्हणजे आपली भौतिक प्रगती आणि स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती सायमल्टेनियसली झाली तर माणूस एका बाजूने जीवनात उत्कर्ष करेल आणि एका बाजूने मनाने तो उन्नती साधेल. म्हणून असं हे दोन्ही आपल्या जीवनामध्ये सायमल्टेनियसली जर आपण चाललो त्यासाठीच निर्माण केलेलं हे शास्त्र आहे. त्या शास्त्राला सद्गुरूंनी जीवन विद्या असं नाव दिलं. शरीर साक्षात परमेश्वर, स्त्रियांची प्रभूच जीवन विद्येचे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, अमृत मंथन अशी अनेक दृष्टी, जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी. हे जर आम्ही पण असे स्टॉल लावलेला आहे आणि आमचा अजूनही स्टॉल बाहेर आहे. मी सगळ्यांना विनंती करेन की आपण हे ग्रंथ सेट घ्या, सेटमध्ये घ्या. तुम्ही घ्याल तर वाचा आणि वाचाल तर वाचा. हे लक्षात घ्या. आजकालच्या सुशिक्षित लोकांकडे सुद्धा जेव्हा आम्ही जातो तेव्हा ते पहिलं वाक्य आमच्या तोंडावर फेकून मारतात, आता आम्ही वाचत नाही. तुम्हाला वाचवण्याची क्षमता तर तुमच्यात पण नाही. तुम्हीच वाचत नाही, तुमची मुलं काय वाचणार? तुम्ही वाचत नाही. घरामध्ये टेबलवर टीपॉयवर मोबाईल पण दिसते, प्रत्येकाच्या दोन एक घरामध्ये संच मिळते, पुस्तक दिसणार नाही. वाचन संस्कृती लयाला गेली आहे आणि हे वाचत नाही तर तुम्ही वाचत नाही हे जगातून लक्षात घ्या. आपणच असं म्हणतो आणि ते मुलांचं मन म्हणतो, लोकांचं मन म्हणतो आणि मुलं पण वाचत नाही. हे मी का सांगतेय? मी अनुभव सांगतेय. वाचाल तर खरंच वाचाल. माझा मुलगा का अमेरिकेमध्ये 7 वर्ष झाली, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मिळवून तो पास होऊन इंजिनिअरिंग करून स्कॉलरशिप मिळवून आम्हाला रुपयाचा खर्च नाही आहे. 7 वर्ष झालं त्याचा. तो त्याच्या याच्यावरती कशामुळे महाभारत वाचलेलं आहे, गरुड पुराणापासून सगळं वाचलेलं आहे, सद्गुरूंची सगळी ग्रंथ संपदा वाचलेली आहे. उत्तरे तुमच्या अनुत्तरित प्रश्नाची हा ग्रंथ आता त्याचा वाचनाचा आहे. रात्री प्रार्थना म्हटल्याशिवाय तो झोपत नाही. दिवसातून एकदा एक हरिपाठ करतो. आहे तो अमेरिकेत. फ्लुएंट
इंग्लिश बोलतो, एवढे सगळे 15 त्याच्या डिग्री आहेत त्याच्याकडे, एवढे सगळे सर्टिफिकेट्स आहेत त्याच्या बळावर. आपली जी संस्कृती आहे ना, ही संस्कृती जननी आहे, जगाला जन्म घालणारी जननी आहे. आता मगाशी नगराध्यक्ष मॅडमने हे सांगितलं, सुभाषित सांगितलं, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उतारली. ती पाळण्याची दोरी तर आहेच, ते सगळ्यांना माहिती आहे, पण जिच्या हाती संस्कारांची दोरी ती जगाला उतारली. ज्यांच्या घरामध्ये स्त्रिया सुसंस्कृत आहेत, त्या
बायको म्हणजे काय? कामावर प्रेम करा. आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे, प्रेमाने, आवडीने, गोडीने करणे आणि हे करत असताना सर्वांचं भलं व्हावं असा विचार करणे. आणि हे सगळं सर्वांचं भलं झालेलं आहे आणि त्या समाधान आतमध्ये असणं. हाताने काम, मुखाने नाम आणि हृदयामध्ये राम अशी त्रिसूत्री जो कोणी आपल्या जीवनामध्ये अवलंबेल तो यशाच्या शिखरावर गेल्याशिवाय राहणार नाही. अशी लाखो उदाहरणं आमच्याकडे आहेत. घरामध्ये काय खायला प्यायला नव्हतं का? होतं, सगळं होतं. नवरा दारू प्यायचा, पोलीसमध्ये, एवढे PSI पदावर. लक्षात घ्या, आज स्त्रीला जर संस्कार, स्त्रीने विचार नाही बदलले तर स्त्री हा कुटुंबाचा कणा आहे, स्त्री हा राष्ट्राचा कणा आहे, स्त्री ही आरोग्यमंत्री आहे, स्त्री ही सारखा मंत्री आहे, स्त्री ही गृहमंत्री आहे. सगळी मंत्रीपदे एका स्त्रीच्या हातात आहेत. म्हणून सदृष्टी कामांना पैसा तर स्त्री जर सूज्ञ आणि शहाणी असेल तर ती हा म्हणतात आपल्या घराचा स्वर्ग निर्माण करेल. आणि ती जर मूर्ख आणि अडाणी असेल तर ती हा म्हणतात घराचा नर्क करेल. लक्षात घ्या, आपल्या घराचा स्वर्ग करण्याचं सामर्थ्य आपल्या हातामध्ये. पण आमचे विचारच असे असतात, आमच्यावर संस्कारच असे असतात. मी तर पहिली माणूस आहे, मी काय करू शकते. अजूनही आमचं पद सांगायला 24/7 आम्ही घरात राबत असतो. त्या तिला जर विचारलं की तुम्ही काय करता तर ती सांगत नाही की मी घर सांभाळते म्हणून. अभिमानाने नाही सांगत, ती संकुचित असते. बघा, स्वतःला समजून घेत असतं. मग मी काय करू शकत नाही, मी ऑफिसला काम करत नाही, मी इकडे जात नाही. किती संकुचितपणा आपण ठेवलेला आहे, किती आपण स्वतःला कमी समजत आहोत. स्त्रीचं कौतुक करत नाही हो. जावा उभा राहा. कशासाठी? म्हणजे दोन भावाचं खूप छान चाललेलं असतं आणि त्याच्यामध्ये एकाचं लग्न होते. बघा त्या दोघांमध्ये दंडवाद सुरू होतं. एकमेकांचे कपडे वापरणारे हेच भाऊ एकमेकांचं एक दिवस तोड बघत नाही. हे कशामुळे झालं? हे सगळं स्त्रीच्या हातात आहे. आम्ही गृहिणी आहोत हे सांगायला काय लाज वाटली पाहिजे? सगळ्यांचं तो सांभाळतोय, मुलांचं शिक्षणाची जबाबदारी घेतोय, मग आम्ही रोज स्वयंपाक करतोय, रांधावा विचारतो असं आपल्याला वाटतं. लक्षात घ्या, हे तुमचे विचार आहेत आणि तुमच्या जीवनात सहस्रपटीने साकार होत आहेत. त्यामुळे विचार बदलायचे की नाही हे तुम्ही ठरवा. मग त्याऐवजी काय विचार करायचे? सर्वांचं भलं होते, सर्वांचं कल्याण होते. जो म्हणणार आपलं मन आहे, तो विचार करणारे आपण आहोत. मग तो पहिलं त्याचं परिवर्तन होतं, पहिलं त्याला मिळतं. म्हणणारा जो विचार बदलतो आणि जो हा पॉझिटिव्ह विचार धारण करतो. पॉझिटिव्ह विचार म्हणजे सुदर्शन चक्र करतात. सुदर्शन चक्र काय करतं? भगवान श्रीकृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे. ते काय करतं? दुष्टांचा संहार करताना परत आपल्या हातात येऊन बसतं ना भगवान श्रीकृष्णाचं. तसं विचार हे सुदर्शन चक्र आहे. तुमच्या सगळ्या दुःख समस्या सगळ्यावर मार्ग म्हणजे तुमचे विचार आहेत. विचार बदलले की नशीब बदलतं. हे लाखो लोकांचा अनुभव आहे. अत्यंत अशांत असलेल्या जीवाला शांत करणारी ही जीवनविद्या आहे. आणि सद्गुरूंनी त्याच्यावर एकच सोल्युशन सांगितलं. मिनिट टू मिनिट जेव्हा आपण मेंटली फ्री असता, जेव्हा हाताने नाही, आता सवयीने पोळ्या भाकरी करतो, सवयीने स्वयंपाक करतो, सवयीने झाडू मारतो, सवयीने भांडी घासतो, सवयीने आपण काम करतो, रस्त्याने चालतो, प्रवास करतो. हे सगळं सवयीच आहे. मनाचं काम तिथे काहीच नाही. ज्यावेळी मेंटली फ्री असतो, मनाचं काम नसतं, त्यावेळी सद्गुरू श्री वामनराव पै यांनी एक उपाय सांगितला. वचनी शुभ बोलावे, शुभ कर्मांच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे. जीवनाचं सोनं
पण दुःख आपल्या जीवनात नाहीये हे लक्षात घ्या. वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. आज आम्ही शिक्षित झालेलो आहोत, पण आम्ही किती सुसंस्कारित झालो माहिती नाही. अशा काळामध्ये नवरा जवळ नाही, एवढ्या शाळा आहेत आणि एका मुलाला जन्म घालून एका मुलाला स्वराज्य वर्ष बनवायचं आहे, त्याला स्वराज्याचा राजा बनवायचा आहे. त्या माऊलीने काय धरलं? विचार धरला. विचार, तू स्वराज्य वर्ष होशील, तू छत्रपती होशील आणि छत्रपती झालेलं पाहिलं जिजाऊनी. आपल्या घरी छत्रपती जन्माला येतील नाही येतील. मी तर आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक सांगते सद्गुरूंना साक्षी ठेवून की प्रत्येक घरात जिजाऊ निर्माण झाल्या पाहिजे. प्रसंगी लढणे सुद्धा तलवार घेऊन. लक्षात घ्या, आपल्याला आता लढाई कुठली आहे? आज समाज बदलला. आज आपल्याला हातात तलवारी घ्यायच्या नाहीये. आज आपल्याला वैचारिक लढाई लढायची आहे. आज आपल्याला संस्कारांची लढाई लढायची. ह्या लढाईमध्ये आपल्याला जिंकण्यासाठी आपलं मन मजबूत पाहिजे आणि मनाबरोबर आपलं शरीर पण मजबूत पाहिजे. आणि ह्या दोन्ही मजबूती करण्यासाठी आपल्याकडे ज्ञान आवश्यक आहे. आणि म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात की ज्ञान हे शस्त्र, अस्त्र आणि शास्त्र आहे. ज्ञान हे शक्ती, बल आणि सामर्थ्य आहे. आणि म्हणूनच ज्ञान हाच देव आहे. आणि म्हणून आपण म्हणतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानच दिलं फक्त माऊलींनी, कर्मकांड सांगितली नाही. ज्ञानेश्वरीतलं ज्ञान हे पुढे नेण्यासाठी हरिपाठ म्हणायला, नामस्मरण करायला तुम्हाला काही शिक्षणाची गरज नाही, गादीवर बसायची गरज नाही, खूप साधना करायची गरज नाही. रोज जाता येता उठता बसता. संत झाली होती जगाबाई, ती नामदेव महाराजांची दासी होती आणि आज तिला युगानुयुग तिचा जय जयकार होणार आहे. स्त्रीच होती ना ती. गादी आणि मैत्रिणी सारखी आपण नावं ठेवतो फक्त आपण आपल्या मुलीची. आपल्याला माहिती आहे का गादी मैत्रिणी कोण होती? वेदवृत्ता होत्या का? आज आपण शिव पार्वती, आज सोमवार आहे, आज आपण शिवाची आराधना करतो. पार्वतीला ज्ञान दिलं, ते चोरून ऐकलं माशाचं रूप घेऊन मच्छिंद्रनाथांनी. आणि ती मच्छिंद्रनाथ, मग गोरक्षनाथ, मग गहिनीनाथ, मग निवृत्तीनाथ, मग ज्ञानेश्वर माऊली अशी परंपरा आलेली आहे. स्त्रीच निमित्त आहे. या वेदवृत्ता स्त्रिया होत्या गादी मैत्री, म्हणून वेदपुराण आपल्या स्त्रियांसाठी खुलं झालेलं आहे. आणि ही संस्कृती फक्त भारतात आहे. लक्षात घ्या, आपण भारतभूमीच्या लेकी आहोत, आपण जिजाऊंच्या लेकी आहोत, आपण सावित्रीबाईंच्या लेकी आहोत. ज्या स्त्रिया सध्या माझ्यासारख्या, तुमच्या आमच्यासारख्या, दोन डोळे, दोन कान, एक जिव्हा, दोन हात, दोन पाय, वेगळं काहीच नव्हतं त्यांच्याकडे. फक्त त्यांच्याकडे होतं ते विचार होते, त्यांच्याकडे होतं ते ज्ञान होतं, त्यांच्याकडे होतं ते संस्कार होते. म्हणून आपल्या मुलीला जावं करण्यासाठी जे ज्ञान लागतं त्याला आत्मज्ञान म्हटलेलं आहे, त्याला आत्माराम म्हटलेलं आहे. आणि हे जी दिव्य चैतन्य शक्ती आहे ती नेहमी म्हणत आपल्या हृदयामध्ये वास करत आहे. आणि ह्या चैतन्य शक्तीचा आपल्या जीवनामध्ये उपयोग कसा करून घ्यायचा त्याचं शास्त्र जे